अतुल कृषी सेवा केंद्र कविटा याशिवाय सरदार ॲग्रिकेमच्या वतीनं कविटा या ठिकाणी विविध पिकावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम ठेवला आहे। तसंही कृषी सेवा केंद्र जर म्हटलं तर फक्त माल विकायचं काम करते, पण अतुल कृषी सेवा केंद्राच्या वतीनं एक अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला। यावेळेस जे शेतकरी आले त्या शेतकऱ्याला विविध प्रकारचे जे उत्पादनाचे म्हणजे जे उत्पादनं घेतले त्याला काही गिफ्टसुद्धा देण्यात आले। विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमात सह्याद्री ॲग्रो फार्म प्रोड्युसर कंपनी नाशिक याचे काही पदाधिकारी आले होते आणि वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केलं। नेमकी गोष्ट अशी झाली आहे, म्हटलं भाऊ संत्र्या बाबतीत सांगतो तुम्हाला मी, अरे संत्रा आपण पिकवणं शिकलो पण विकवणं शिकलो नाही ना अजून, म्हणजे माल आपला राहते आणि भाव दुसरा ठरवते। या महत्त्वपूर्ण गोष्टीवर काल त्या ठिकाणी केलं गेलं मार्गदर्शन। एक तर काय झाला आहे, शेतीचा खर्च वज्जर वाढला आहे, म्हटलं तो खर्च कमी करून दमदार उत्पन्न कसं केलं जाईल याबद्दल सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आलं। पहा कोणत्या पद्धतीचा कार्यक्रम आहे तर पुढचा व्हिडिओ आपल्याकडे आहे, पण तो नंतर आपल्याला दाखवू। नेक्स्ट घे। त्यानंतर स्प्रेडर हे औषध असं आहे साहेब की प्रत्येक फवारणीमध्ये वापरायचं। शेतकरी काय करतं की जेव्हा कृषी केंद्रामध्ये विकायसाठी स्प्रेडर किंवा कुठला स्टिकर तुम्हाला ज्यावेळेस कृषी केंद्र मालक देतो त्यावेळेस शेतकऱ्यांचा एक भ्रम असतो किंवा ते सांगतात की नाही यायचे काहीतरी 2-5 रुपये याच्यामध्ये जास्त आहे म्हणून हे आपल्याला हे प्रॉडक्ट घेतायत सांगतायत। वास्तविक पाहता तसं नाही आहे। स्प्रेडर वापरल्याने तुम्ही वापरत असलेलं जे औषध आहे हे काय होतं की पाण्याचा जो pH आहे हा pH फार महत्त्वाचा असतो। पाण्याचा pH मेंटेन करण्याचं काम सुद्धा आमचं हे स्प्रेडर करते। आज pH जर तुमचा बिघडलेला असला तर तुम्ही वापरलेला समजा 100 रुपयाचं औषध जे आहे तर त्याचा 60% 40% हा रेशो येतो। एखाद्या वेळेस जर का pH तुमचा जर वाढलेला असता पाण्याचा तर त्याचं औषध तुम्हाला जो फायदा भेटायला पाहिजे हा फक्त 60% मिळतो किंवा 40% मिळतो। 100 रुपयाचे औषध आपल्याला जर 40 रुपयाचा औषधाचा फायदा जर भेटत असेल तर 60 रुपये आपले हे वाया जातात। पण 3 रुपयाचं जर का त्याच्यासोबत जर स्प्रेडर असलं तर आपलं ते औषध पूर्णतः कामी लागते। ते औषध पूर्ण व्यवस्थित पान शोषून घेण्यास मदत होते आणि तुमचं एक समान औषध जे आहे ते पूर्ण पानांवर फैलवलं जाते। हे काम स्प्रेडर करतं। pH हा फार महत्त्वाचा घटक किंवा महत्त्वाचं कार्य हे आपल्या जमिनीमध्ये किंवा पाण्यामध्ये असतं। pH मेंटेन करण्याचं काम सुद्धा आमचं हे स्प्रेडर करतं। असं त्याच्यामध्ये आपण एक स्लिपिंग एजंट टाकलेलं आहे। नेक्स्ट समोरचं। त्याच्यानंतर सिल्फेट 80%। सिलिकॉन हा घटक जो आहे हा खूप महत्त्वाचा घटक आहे। पानांमध्ये त्याची कॅनॉपी वाढवण्याचं काम करतं। पानाची लांबी रुंदी आणि त्याची जाडी वाढवण्याचं काम करतं। पानाची जाडी वाढल्यानंतर काय होते की जितकं पान गर्व आहे तुमचं हिरवं राहील, जेवढं पान जाळं राहील त्याच्यावर रसशोषण करणारी कीड जी आहे ती सुद्धा त्याच्यापासून दूर राहते। नंतर फोटोसिंथेटिक क्रिया जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे होते। हे काम हे आपल्या पिकांमध्ये सिल्फेटचं असतं। सम्राट हे जे आहे स्टिम्युलंट आहे आणि हे तुमच्या प्रत्येक वाढीपासून सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत देण्याचं एक चांगलं प्रॉडक्ट आहे। समोर जा। कृषी सेवा केंद्र जर म्हटलं तर तिकून पैसे घेऊन एखाद्या शेतकऱ्यानं आपला मालिका तुमच्या वावरातल्या त्या पिकाचं बी निघो का नाही निघो, तुमच्या औषधीनं ते कीट मरो का नाही मरो, पण कविट्यातलं एक अतुल कृषी सेवा केंद्र आहे त्याच्या वतीनं शेतकऱ्याला एक भव्य मार्गदर्शन कार्यक्रम ठेवला। आपला पट्टा जर म्हटला तसा संत्रा उत्पादक पट्टा, संत्रा पिकवणं शिकलो पण विकणं शिकलो नाही। त्यासाठी हे सर्व मंडळी आज या मंचावर बसून शेतकऱ्याला मार्गदर्शन शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत। आपण थोड्याशा त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेतो। माझ्यासोबत सुरुवातली इकडच्या बाजूनं अतुल भाऊ माझं कृषी सेवा केंद्र आहे। मा काम आहे फक्त माल आणणं, माल विकला की आपली नोट सर्वी करणं। तुम्ही तर आज या ठिकाणी शेतकऱ्याला मार्गदर्शन कार्यक्रम बी ठेवला आहे बरोबर। हॅलो, मी अतुल देवगरे, कविटा, तालुका चिमूर, जिल्हा अमरावती। माझ्या फार्मचं नाव आहे अतुल कृषी सेवा केंद्र एंटेडस। मी शेतकऱ्याच्या व्हिजिटवर 20 वर्षापासून शेतावर जातो आहे आणि त्याचं उत्पन्न तर मी दरवर्षीच वाढ करत आहे। असे माझे शेतकरी मिनिमम 2,500 शेतकरी आहे। पण आता माझ्या डोक्यात असं आलं 2 वर्षापासून का बस शेतकऱ्याला मिनिमम 6-7 वर्षापासून त्यांना शेतमालाचे भाव नाही मिळत। तर जे हुंडा पद्धती होती, मिरची आहे, संत्रा आहे, बरेच पीक आहे, कापाशी आहे, तर पिकवता आलं पण विकता नाही आलं। तर ह्या उद्देशानं मी एक मिनिमम 2-4 महिने झाले का मी ते संधी जोडत होतो का तिथं मला एक नाशिकमध्ये सह्याद्री प्रोडक्ट वाले मिळाले आणि याचा माध्यम मला उद्धव फुटाणे
यांच्या माध्यमातून आम्ही सगळं हे जोडलेलं आहे. आता आमचं असं मत आहे का कमीत कमी शेतकऱ्याला 2 पैसे जास्ती कसे मिळेल, म्हणजे ज्याचा बगीचा आज 5 लाख 10 लाखात खपत होता तो 20 लाखापर्यंत कसा जाईल, आणि जे किलोची किंमत 30 रुपये होती तिथं 45 रुपये किलो कशी येणार. तर त्याच्या माध्यमातून आज आम्ही शेतकरी मेळावा जोडलेला आहे. तर याच्यामध्ये आमचा उद्देश आहे का जास्तीत जास्त पैसे होईल, पैसे झाले तर घरदार होईल, शिक्षण होईल, आणि तो जो शेतकरी आज शेती विकून कर्जबाजारी होत आहे त्या कर्जबाजारी झाला नाही पाहिजे, हाच माझा उद्देश आहे. याच्या माध्यमातून आपण ऐकलं. आता एक असा चेहरा मी तुम्हाला दाखवतो. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन नाशिक मधलं एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे. मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करून आलो. ऍक्च्युली सर काय होते की आम्ही विदर्भातले लोक आहोत, आम्ही तसेच मागं पडलेलो आहोत. तर गोष्ट अशी झाली की विदर्भातला शेतकरी माल पिकवणं शिकला. एका एकरात म्हटलं आम्ही किती माल काढतोय अंदाज नाही, पण भावच भेटत नाही. पण विदर्भातल्या शेतकऱ्याला आपल्या मालाचा कसा भाव योग्य भेटू शकते, तुमचा काय अनुभव सांगते याविषयी? नमस्कार. ऍक्च्युली विदर्भातल्या शेतकऱ्याचा भाव म्हणण्यापेक्षा आपल्याला ग्राहकाला काय पाहिजे या दृष्टीने जर आपण पिकवलं तर आपल्याला भावाच्या मागे पळण्याची गरज नाही. त्यामुळे आपल्याला आपली जी काही गुणवत्ता आहे ही जागतिक दर्जाची असणं जरुरी आहे. आपलं उत्पादन खर्च योग्य असणं जरुरी आहे, आणि उत्पादकता ही पण आपली जागतिक लेवलची असणं जरुरी आहे. त्यामुळे भाव हा आपल्या हातात नाहीये. ह्या बाकीच्या 3 गोष्टी आपल्या हातात आहे की खर्च कसा करायचा, किती करायचा, योग्य कसा करायचा, आणि उत्पादन कसं वाढवता येईल. त्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर, जगात काय चाललंय, आपली कॉम्पिटिशन नुसती विदर्भाची पंजाब सोबत नाहीये, आपली कॉम्पिटिशन ब्राझील, अमेरिका इथल्या कंट्रीशी आहे. त्यामुळे आपण तेवढं सतर्क होणं जरुरी आहे, आणि टेक्निकली तेवढं साऊंड होणं जरुरी आहे की जेणेकरून आपण जगाला कॉम्पिट करू. त्यामुळे भाव कोणाच्याच हातात नाही आहे. रेट खूप म्हणजे माल खूप आला तर भाव पडणार आहे, सप्लाय डिमांडवर असतो, तो आपल्या हातात नाहीये. त्यामुळे हे सात्विक वाटत नाही, पण गुणवत्ता ही जागतिक लेवलची झाली तर निश्चित प्रॉफिट तयार होईल. माझ्यासोबत आणखीन एक असा चेहरा आहे की शेंदूरजना घाट जर म्हटलं साऱ्याच लोकांना माहित आहे की संत्र्याची कलम म्हटलं की शेघाटून आणतात. असे आमचे फुटाणे सर आहेत. सर नेमकं काय होते लेखाचं आपल्या इकडे की थोडस कलमीच्या बाबतीत घोटाळा होऊन राहिला, जसं सांगा ना आम्हाला काहीतरी. कलम घेताना जसं आपण मुलगी पाहायसाठी जातो तर मुलीचे आई वडील पाहतो, मामा पाहतो, तसंच कलमा घेताना सुरुवातीला त्या कलमाचे रुस्टक आणि मदर ब्लॉक पाहणं गरजेचं आहे. कलम किती महाग आहे याच्याशी काही संबंध नाही. आता लोक बाजारात जाताना कलमा ही स्वस्त कोणाची आहे आणि उंच कोणाची आहे हे म्हणून निवड करतात, तर तो भाग तसा नाही आहे. संत्र्याच्या कलमा जर व्यवस्थित असल्या, रुस्टॉक मदर ब्लॉक जर त्याच्याजवळ असला तरच त्याच्या कलमा घ्यायच्या, म्हणजे आईबाप त्याच्याकडे आहे अशाच माणसाच्या कलमा घ्यायच्या. त्या महाग असल्या तरी चालेल पण क्वालिटीच्या असते. क्वालिटीच्याच कलमा घेतल्या तर क्वालिटीचे संत्र तयार होईल आणि बाजाराला आपण तोड देऊ शकू. दॅट्स ऑल.